गुड मॉर्निंग. हॅपी बैलपोळा. आज बैलपोळा आहे. घशात त्रास आहे आता. पण मी एक ऑनलाईन लेक्चर केलं होता मॅथमॅटिक्सचं आणि आता मी गावाला आहे. तर आज बघू आपला दिवस कसा जातो. आणि मावशी पण उद्या येईल की नाही तर माहीत नाही. तर बघू आपण आपले दिवस कसे जातो इथे. तर आता मी आंघोळ वगैरे करते. लेक्चर जस्ट आता झालं आहे. तर आंघोळ झाल्यानंतर आपण भेटू. आंघोळ झाल्यावर मी इथे नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर ना मला इथे सांगितलं की यांची पूजा करायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता यांची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी जे लागतात ना बेलपत्र वगैरे ते आईने ऑलरेडी बनवून ठेवून दिले होते. ते बांधत असतात ना, ते बांधले वगैरे होते. तर मला जस्ट काही नाही, यांना हळदी कुंकू लावून आणि फूल वगैरे सोडून यांची पूजा करायची होती. आई बघा तुम्ही करतच आहे. त्यानंतर आमच्या इथे ना असे खूप सारे होते, म्हणजे खाली पण होते. म्हणजे टोटल 8 रूम आहे ना, तर इतक्या साऱ्या प्रत्येक इथे ठेवले होते. आणि मग मी इथेच जास्त शूट नाही केलं, बस शूट केलं थोडंफार. इथे मी नंतर मी यांची पूजा केली आणि आता आपण भेटू सायंकाळी. म्हणजे सायंकाळची पण मी पूजा तुम्हाला दाखवील. तर बाय. आता वाजले 5:30. आता मी घर जाते. इकडचा बैलपोळा तर भरला असेल, पण बाबा गेले, मी नाही गेली आहे. तर आता मी झाडू लावते आणि पूजा जी असते ना ते करू. तर बघू कशी कशी पूजा करते आमच्याकडे. तुम्ही पण बघाल की आमच्याकडे कशी पूजा करते. तर आता घर झाडते आणि पूजा दाखवते. आता वाजले 6:30. आता आमच्याकडे तर बैलपोळा भरला असेल. मी गेली नाही तिकडे, बाबा गेले. ती तुम्ही मम्मीची रांगोळी दाखवते तुम्हाला. हा आहे आमच्याकडला बैलपोळा. हे खूप दूर असतं, खूप दूर भरतो मम्मीच्या स्कूलकडे. तर असा असतो आमच्याकडला बैलपोळा. आणि गर्दी तुम्ही बघू शकता. आता वाजले 6:15. आता माझा एक क्लास झाला आहे. मी म्हटलं होतं की आज जे पूजा करते ती दाखवेल, पण माझा क्लास सुरू होता तर मी शूट नाही केलं. हे काही नाही, बस ही जी काकडी असतात त्याला पायावरती म्हणजे टोंगळ्यावरती फोडत असते दरवाजामध्ये, ती मी फोडली. म्हणजे माझा क्लास थोडा वेळाने सुरू झाला तर वेळाने सुटला, नाहीतर मी तुम्हाला ते पण दाखवलं असतं. त्याला काही नाही, बस दिवे लावले होते आणि पायावरती ते फोडत असते काकडी, ती फोडली आणि ते प्रसादाच्या नावावरती सगळेजण खातात. ते घरात पण पूर्ण शिंपतात. इतकंच असतं. हे काही गोड आहे का माहीत काय काय आ दहीपुरी. भाजी वगैरे झालं. तर आम्ही फटाफट सगळ्यात म्हणजे देवाला बैलांना वगैरे नैवेद्य दाखवलं, तुळशीला पण दाखवलं आणि बाहेर पिंड आहे त्याला पण दाखवलं. आणि हे बैल बघा तुम्ही, हे घरी बनवलेले आहे. तर कसे आहे ते सांगा. आता वाजले 9. आता आम्ही जर जेवण वगैरे झालं असतं पण आम्ही थांबलो आहे, कारण आता मावशी येतं आहे. नाहीतर आमचं कालसारखं जेवण वगैरे झालं असतं, स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. आम्ही बस आता त्यांची वाट बघत आहे. तुला काम येते ते किती वाजते, 10 वाजेलच, कारण ते जास्त वेळ नाही झाला, आताच बसले वाटते. तर आम्ही त्यांची वाट बघू. नाहीतर आता आमचं जेवण झालं असतं कालसारखंच आणि आम्ही झोपलो पण असतो आतापर्यंत. इथं मम्मी बसली आहे, इकडे आई वाट पाहत आहे. कुठपर्यंत आहे? मोजवीत आहे आता. आधी पण 10 वाजते. आता वाजले 10. आता आम्ही जेवण वगैरे करतो.
ए डुगू, आपण टी बंद केली. चल चल, हो थांब ना मन. आता आम्ही जेवण करतो. जेवण झाल्यावर आम्ही झोपू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड गुड मॉर्निंग म्हणत आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटूया आपण उद्या. आणि उद्या आणखीन काय काय होतं तर बघू, कारण आम्ही संडेला जाणार आहे परत. तर बघू अजून काय काय होतं ते येते. आणि इथला मी बैलपोळा तुम्हाला दाखवला आहे कसं असतं. तर तसं तर यावेळेस खूप कमी गर्दी होती, खूप जास्त असतो नाही तर. आणि आम्ही म्हणजे उद्या छोटा बैलपोळा आहे, तर शायद आता डुगू त्याच्यासाठी त्या म्हणजे आली आहे. तर तिथे जे असतं ना, तिथं पोळा वगैरे भरत नसतो, इथे भरतो. तर डुगूचा जो नंदी आहे छोटा वगैरे तो इथेच आहे. तर ते दरवर्षी बैलपोळा म्हणजे छोटा बैलपोळा इथेच सेलिब्रेट करतात. तर डुगू जर उद्या गेली, आता तर तिची तब्येत खराब आहे, जर उद्या डुगू जर गेली तर मी तुम्हाला नक्की दाखवेल की तिने तिचा बैल वगैरे कसा सजवला आहे आणि ती कशी दिसत आहे. आणि ते ना प्राईज पण असतात, फर्स्ट प्राईज, सेकंड प्राईज आणि थर्ड प्राईज असे. आणि जे बाकीचे असतात त्यांना छोटेचे म्हणजे 100-200 रुपये दिले जातात. प्राईजवाल्यांसाठी सायकल वगैरे वगैरे असतात. तर बघू आपण की उद्या काय काय होतं. तर कारण मोठ्या बैलपोळ्यापेक्षा इकडे ना छोट्या बैलपोळ्याचा खूप जास्त इंटरेस्ट आहे लोकांना. आणि इकडे मेन म्हणजे ना आमच्याकडे जवळच प्रोग्राम पण भरतो जातात. आणि इथे कसं असतं की इथल्या सगळ्याच लोकांना खूप इंटरेस्ट आहे छोट्या छोट्या मुलांची जे कला आहे ते बघण्याची. छोटे छोटे मुलं कोणते काही गेटअप करून येतात, कोणी शेतकरी बनवून येतो, कोणी काही पण बनवून येतो. तर इथे ना खूप साऱ्या जणांना तसा खूप इंटरेस्ट आहे. तर म्हणून इकडे ना बैल पोळा जो असतो तो छोट्या मुलांसाठी स्पेशल असतो. आणि मोठ्यांना छोट्या मुलांचा बैलपोळा बघण्यात खूप इंटरेस्ट असतो. तर मी उद्या नक्की जाईल, मावशीला शूट करायला लावेल जर मावशी गेली तर. आणि डुगूचा पण दाखवेल, तिथे किती सारे जण असतात. माझ्या मागच्या वर्षीची क्लिप असेल तर मी तुम्हाला याच्यात दाखवेल, नसेल तर थोडे पेशन्स तेव्हा. आपण उद्या बघू की किती काही असतो इथे बघण्यालायक. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.